जय जिजाऊ मित्रांनो, मी फिरदोस शेख डिजिटल बनव यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आताच आपण सोशल मीडियावरती युट्यूब वरती बघितलंय ड्राफ्ट बिल म्हणजे बच्चू कडू यांनी जरांगे पाटलामध्ये दाखवलं आणि त्याच्यामध्ये चर्चा झाली. त्या चर्चेचा व्हिडिओ जो आहे त्या पहिले पाहून असेल तो पुरावा कुठलाही आताचा उद्योग पाहिजे होता कुठलाही पुरावा नाही याच्यात म्हणजे काय परत त्यांनी अडू नको नये. आताच्या सारखं म्हणजे काय 54 लाख नोंदी मिळाल्या, प्रमाणपत्र दिले नाहीत आणखी. हो ते तर आपल्याला आता असंच करते. इथं असेल तो पुरावा मानता येईल. हा बाकी हा हे बरोबर आहे. हे काय याच्यात सरळ आहे ना, कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील नातेवाईकांना तसेच पितृसत्ताक पद्धतीतील सगळ्या सोयऱ्यांना ते तसे नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत असा पुरावा उपलब्ध करून दिल्यास किंवा ग्रह चौकशीमध्ये तसा पुरावा आढळल्यास त्यांना जात प्रमाणपत्र देता येईल. बरोबर आहे. फक्त इथं असा पुरावा उपलब्ध करून दिल्यास कसा पुरावा उपलब्ध करून द्यायचा असेल तो पुरावा. आम्ही शपथपत्र आहे. आता हे कसं आहे, पहिल्या अधिसूचनेमध्ये हे आलंच आहे. हा पण मग तसा उल्लेख पाहिजे होता. नाही ग्रह चौकशी तर किंवा केलंय ना, किंवाच्या अगोदरचं वाक्य हो ना. पण आपण इथं करायला काय हरकत आहे? काय करायचं की असं काय नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत असा पुरावा उपलब्ध करून दिल्यास, असा म्हणजे इथं काय करू आपण, किंवा असेल ते पुरावे सगळे सोयरे आहेत असे करू. इथं असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास, पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास मी लिहू का? तुम्ही ग्रह चौकशी बी ठेवा त्याच्यात. सगळे सूर्य आहेत असे दिल्यास किंवा ग्रह चौकशीमध्ये तसा पुरावा आढळल्यास हे बरोबर आहे. आता वाचतो मी. कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील नातेवाईकांना तसेच सत्ता पद्धतीतील सगळे सोयऱ्यांना पितृसत्ताकच्या ऐवजी नोंद मिळालेल्या पाहिजे होती. ते असू द्या. इथे आपण दुसरा शब्द टाका ना, पर्यायी शब्द टाका ना. नातेवाईकांना तसेच म्हटलंय ना, नातेवाईक अथवा इथं आलं इथं थोडं घोळ आहे ना. कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील नातेवाईकांना किंवा तसेच सगळ्या सोयऱ्यांना सगळे सोयऱ्यांना तसे नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास किंवा ग्रह चौकशीमध्ये तसा पुरावा आढळल्यास त्यांना जात प्रमाणपत्र देता येईल. त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देता येईल. ओके. नातेवाईकांना गृह चौकशीत काय करतं ते माहिती घेतो ना तुम्ही. नातेवाईक समजा तुम्ही मी त्या जातीचा आहे तर माझ्या जातीत ते शोधल्या जातात. तुमचे गृह चौकशीत आढळल्यास समजा जर मोठं अधिकाऱ्यांनी घेतली तर नाहीच उघड ढकलायचं पुढं, तर याच्यासाठी पर्याय म्हणून काय? गृह चौकशीमध्ये तर आता ते अधिकाऱ्यावरच आहे ना. गृह चौकशीमध्ये आपण काही पुरावे, आता तुम्ही समजा तुम्ही माझे नातेवाईक आहे तर मी तुम्हाला सांगणार का ते आमचे नातेवाईक आहे, तसं त्याचं शपथपत्र आपण जोडून दिलं काही माझे नातेवाईकच आहेत, ते त्याला देणेच आहे ना. मग गृह चौकशीमध्ये काय त्याचं नातं गोतं पाहिलं जातं. म्हणजे शंका उपलब्ध केली तुमच्याजवळ उपस्थित केली, आढळल्यास म्हणल्याच्या नंतर ते नाही आढळलं मी म्हणू शकतो आढळून दे. कारण आता ते झालं ते उदाहरण देतो. कुणबी नोंदी सापडलेल्या असून सुद्धा प्रमाणपत्र देत नाहीत. आणखी नाही सापडलेलं असून नाकारण्याचे कारण द्यावं लागतं. का नाकारलं आणि देण्याचं कारण द्यायचं, एखादी भरती होऊन जाईल. समजून घ्या. आता घ्यायचं 70-80 वर्षातून तर परिपूर्ण द्या. आता अर्धवट देण्यापेक्षा परत ते आढळल्यास समजा एका नोकर भरती आली, एखाद्याला लागतंय लगेच, तो तर सगळा सोयर आहे, तो टाळणार निघालाच नाही, तो मिळालाच नाही, मग त्याची भरती गेली परत 2 वर्ष. म्हणजे आपण दुसरा काय शब्द टाकतोय. हा ग्रह चौकशी करून त्या सगळ्या सोयऱ्यांना गुणवत्तेवर म्हणा ना. नाही गुणवत्ता काय संबंधित
गृह चौकशी तर लिहा लागेल ना, गृह चौकशी करून डायरेक्ट प्रमाणपत्र द्यायचं थोडं म्हणता येईल. गुणवत्तेवर म्हणता येईल किंवा उपलब्ध कागदावर म्हणता येईल, पुराव्यावर म्हणता येईल. गृह चौकशी करून त्याच्या गुणवत्तेवर गृह चौकशी करून त्या रक्ताच्या नातेवाईकांना गृह चौकशी करून त्या रक्ताच्या नोंद मिळालेल्या रक्ताच्या गृह चौकशी. तर हे जी चर्चा झालेली आहे त्याच्यामध्ये म्हणजे ड्राफ्ट मध्ये रक्त नातेवाईक, पितृसत्ताक, सगळे सोयरे, आता हे सगळं ज्या बाबतीमध्ये ड्राफ्ट केले, आता हा जो ड्राफ्ट आहे तो ऑलरेडी नियम तो आहेच. हे बघा, जातीचा दाखला हा मिळू शकतो, परंतु तो ज्यावेळेस व्हॅलिडिटीसाठी जातो तिथं अडकतो. अनेकांचे जातीचे दाखले असतात, व्हॅलिडिटीला गेले कम ते अडकतात आणि ते रिजेक्ट केली जाते. आता ह्यांनी जो ड्राफ्ट केलाय, दाखवलाय, तर तो नियम तर सध्या आहेच ना. आता त्याच्यामध्ये काय पाहिजे, आता ह्या ड्राफ्ट मध्ये वर्णन, आता जसं म्हणजे रक्त नातेवाईक, आता रक्त नातेवाईकांची म्हणजे एखाद्या आपल्या ब्लड रिलेटिव्हची कास्ट व्हॅलिडिटी असेल तर ती आपल्याला पण कास्ट व्हॅलिडिटी मिळते, परंतु त्यांच्यामध्ये काही नियम अटी ज्या आहेत तर त्या थोड्याशा म्हणजे शिथिल करायला पाहिजे. आता जे अफिडेव्हिटचा मुद्दा आला का, अफिडेव्हिट देऊन, आता हा जो अफिडेव्हिट आहे अर्जदारांनीच म्हणजे स्वतः अफिडेव्हिट करणं, म्हणजे ते जात पडताळणी समिती एक्सेप्ट करणार नाही, नाहीतर कोणी सांगेल कमी या जातीचा अफिडेव्हिट होऊन, तर तसं त्याच्या बाबतीत जात पडताळणी समिती ते करणार नाही. अफिडेव्हिट कोणाला करावं लागेल, जसा माझा लांबचं नातं सगळे सोयरा आहे, आमचा रोटी व्यवहार बेटी व्यवहार होतो. आता समजा मी मराठवाड्यातला आहे, माझे म्हणजे जे सोयरे आहेत ते विदर्भातले, तर ज्यांनी विदर्भामधनं डॉक्युमेंट्स म्हणजे ज्यांनी जातीचा दाखला, जात पडताळणी दाखला मिळवले, त्यांनी जर अफिडेव्हिट दिला का हे व्यक्ती हे आमचे सगळे सोयरे आहेत, हे आमच्या म्हणजे खानदान मधले आहेत, आमच्यात रोटी व्यवहार बेटी व्यवहार होतो आणि याच्यासाठी मी अफिडेव्हिट देतो, मी जसा कुणबी आहे तसेच हे आमचे सगळे सोयरे आहेत आणि यांना पण जात पडताळणी दाखला देण्यास हरकत नाही, तर म्हणजे तो एक होऊ शकतो. आणि आता हे पितृसत्ताक तो बरोबर आहे, पितृसत्ताक असल्यामुळेच आपली जात म्हणजे वडिलांच्या जातीवरून आपली जात सिद्ध होते. आता इथं जो ड्राफ्ट करताना त्याच्यामध्ये एक दुसरा एक असतो, सगळं ड्राफ्ट केलेलं असतो, अनेक GR आपले झालेले, परंतु तिथं एक टाकलेला असतो मुद्दा, समितीचा समाधान झाल्यापर्यंत डॉक्युमेंट मागणे आणि ते व्हॅलिडिटी ऍक्सेप्ट करणे किंवा रिजेक्ट करणे हा अधिकार त्या समितीचा आहे. मग त्यांचा समाधान, आता समाधान अनेक वेळा होतो न होतो, समाधान होण्यासाठी कधी कधी अपेक्षा वाटतात आणि जर अपेक्षा नसल्या मग ते व्हॅलिडिटी रिजेक्ट होते. तर हे असे जे मोघम मुद्दे जे आहेत ते तिथनं टाळायला पाहिजे. GR मधनं हे असे मोघम मुद्दे त्याच्यामध्ये स्पष्ट सांगा का रक्त नाते संदर्भांतर्गत असलेले पुरावे असेल तर तो ऑलरेडी 2017चा GR आहे त्याच्यामुळे ती देता येते, परंतु सगळे सोयरे, लांबचे नातलग म्हणजे आपल्या खानदानचे, आपल्या कुळातली लोक जे आहेत तर त्यांच्यावरनं आपल्याला करण्यासाठी, आपली जात सिद्ध करण्यासाठी अफिडेव्हिट, मग अफिडेव्हिट कोण देणार, तर ज्याच्याकडं जात प्रमाणपत्र आहे, व्हॅलिडिटी आहे, तो अफिडेव्हिट करून देणार आणि तो सांगणार का हे जे कुटुंब आहेत या म्हणजे जिल्ह्यामध्ये या गावामध्ये राहणारे हे आमचे सगळे सोयरे, हे आमचे जातीचे आहेत, आमच्यात रोटी बेटी व्यवहार होतो. आणि तर जे अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र त्यांनी दिल्यावरती हे त्यांना म्हणजे पडताळणी मिळायला पाहिजे. त्याच्यामध्ये जो मुद्दा लिहिला जातो का समितीचं समाधान झाल्यावरती म्हणजे देणं न देणं हा अधिकार समितीला आहे, हा मुद्दा काढला पाहिजे.
त्याच्यामुळं अनेकांच्या व्हॅलिडिटी होत नाही. तर जे काही ड्राफ्टिंग करणार आहे तर ते ड्राफ्टिंग मेन राहील. मोगम जे आहे त्याला टाळा आणि तरच म्हणजे हा GR काढल्यावरती अनेकांना, कारण आज पण जे व्हॅलिडिटी मध्ये लोक त्रस्त आहेत तर ते याचमुळे आहे. आणि ह्याच्यामध्ये जात पडताळणी समितीला एवढे म्हणजे अधिकार देऊन ठेवलेत ते फायनल असते. जर तुम्हाला त्याला चॅलेंज करायचं असेल तर तुम्हाला हायकोर्टाला जावं लागेल आणि हायकोर्टामध्ये प्रत्येकाच्या म्हणजे आवाक्यातली गोष्ट नाहीये. आणि ते हायकोर्टात गेल्यानंतर ह्याचनी जी अप्लाय केलेली नोकरीसाठी ती नोकरीची वेळ पण निघून केलेली असते. तर ज्यांच्याकडं म्हणजे पैसे लढवून हायकोर्टात केस लढवण्याची ऐपत ते कुठंतरी काही प्रमाणात म्हणजे त्यांना लाभ होतो. परंतु जे गरीब लोक आहेत जे हायकोर्टाचा खर्च पण सहन करू शकत नाही, शेवटी त्यांच्या पत्री निराशाच येते. तर हा जो ड्राफ्ट आहे तर त्याच्यावरती समितीला नक्कीच म्हणजे विचार करावा लागेल. आणि जरांगी पाटील यांनी याच्यावरती विचार करायचे. जो ड्राफ्ट आहे त्याच्यामध्ये मोकाम गोष्टी नकोय आणि जे काही तुम्ही ठळक ड्राफ्ट बनवलाय जसं प्रतिज्ञापत्र, तर प्रतिज्ञापत्रामध्ये हाच म्हणजे महत्वाचा पुरावा मानावा असा म्हणून तो तिथं त्या GR मध्ये उल्लेख असला पाहिजे. आणि जी ओळ लिहिलेली असते समितीचा समाधान होईपर्यंत किंवा तो देण्याचा न देण्याचा अधिकार हा समितीला राखून ठेवलाय, हा जो मुद्दा आहे तो तिथून हटवून टाकायचा, तरच हा जो तुमचा ड्राफ्ट आहे तो कामाला आहे. आता हा जो ड्राफ्ट आहे म्हणजे हे रक्त नाते संबंधांतर्गतशी निगडीत आहे. म्हणजे मराठ्यांनाच आरक्षण दिलं पाहिजे असं होणार. आता मराठे ठीक आहे, काही ठिकाणी मराठे लिहिलेलं आहे, परंतु त्यांचे आता जसं मराठवाड्यातले काही जे आहेत त्यांचा मराठा आहे, परंतु त्यांचे जे सखी सोयरे जे विदर्भात राहतात तर त्यांना कुणबी आहे. मग अशा लोकांना त्याचा बेनिफिट मिळू शकतो. जसा राष्ट्रमाता जिजामाता ही यांचे जे वंशज आहेत ते विदर्भातले त्यांना कुणबीचं प्रमाणपत्र मिळतो, परंतु त्यांचे जे पिढी नंतर मग तिथं स्थलांतरित झाले विदर्भ सोडून ते मराठ्यामध्ये जाते. तर असा म्हणजे तो आहे. तर हा जो काही ड्राफ्ट बनवणार आहे त्याच्यामध्ये मोगम गोष्टी येऊ देऊ नका. समितीला जे अधिकार आहेत म्हणजे त्यांना एक स्पष्ट दिशा निर्देश दिले पाहिजे तर तुम्ही हे मुद्दे तपासायचे. ह्या मुद्द्यामध्ये असला कसा विषय, मग त्याच्यानंतर समितीला जास्त अधिकार दिलं तर मग ती समिती त्याचा दुरुपयोग नक्कीच करणार. आता याच्यामध्ये एक दुसरा मुद्दा जो त्यांनी सांगितलं गृह चौकशी. आता गृह चौकशी म्हणजे व्हिजिलन्स इन्क्वायरी. आता अनेक जात पडताळणी समिती याच्या व्हिजिलन्स इन्क्वायरी केली जाते, त्याच्यामध्ये फार वेळ जातो. ठीक आहे, वेळ गेला, व्हिजिलन्स चौकशी गृह चौकशी करण्यात येते. त्यांचा अहवाल आल्यानंतर पण त्याला कास्ट व्हॅलिडिटी मिळत ते असं नाही. अनेक गृह चौकशी झाल्यानंतर पण त्यांना कास्ट व्हॅलिडिटी दिली गेली नाही, कारण समितीचं समाधान होत नाही. आता ह्याच्यासाठी गृह चौकशीसाठी मग त्यांनी एक असे गाईडलाईन तयार करायला पाहिजे. समजा गृह चौकशीसाठी प्रकरण गेलं तर तिथं जात पडताळणी समितीने त्या गृह चौकशीसाठी जे आहे त्यांनी म्हणजे गाईडलाईन द्यायचे त्यांना का तुम्ही अशा अशा मुद्द्याच्या अनुषंगाने ही चौकशी करायची आणि त्यांनी तो जो अहवाल दिला मग त्याच्यामध्ये करायचे. आता गृह चौकशी होते, गृह चौकशीचा अहवाल सादर जात पडताळणी समितीला केला जातो, तरी पण म्हणजे ती गृह चौकशी मान्य करायचंच असं काही बंधन नसतो. आणि अशामुळं अनेक गृह चौकशा झाल्यानंतर पण जात पडताळणी समिती तो प्रकरण त्याला बाद करते. आता याच्यामध्ये कसा मुद्दा असतो का, समजा तुम्हाला जो तुमचा जात पडताळणी ते नाकारण्याचा कारणे द्यावी लागतात. आता हे कारणे द्यावी लागतात तर जे पण हे शासकीय जे कर्मचारी आहेत ते फार हुशार असतात. ते असे म्हणजे मुद्दे तिथं प्रोड्यूस करतात जे मोघम असतात
आणि त्यांचा समाधान झालेला नसतो आणि पर्यायाने तुमची जात पडताळणी फोल ठरते. तर मित्रांनो, म्हणजे सारांश जर ह्याच्यामध्ये बघितला तर जातीचा दाखला हा अनेकांना मिळतो, परंतु प्रकरण अटकतो तो जात पडताळणी. तर आपला जो ड्राफ्ट तयार करणार आहात तर तो जात पडताळणीमध्ये टिकल या अनुषंगाने त्याचा GR काढला गेला पाहिजे. आणि जे समितीला जे अधिक अधिकार दिलेले आहे, काही वेळा तर काही समिती, आता जसं माग आपले उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी पण विधानसभेमध्ये याबाबत नाराजी व्यक्त केली होती. पैशाचा व्यवहार चालतो या इथपर्यंत म्हणजे त्यांनी सांगितले. तर अशा कुठे कमकुवत किंवा कमी पुरावे असलेल्या ठिकाणी अनेक जात पडताळणी समिती या ज्या आहेत त्यांचा काहीतरी अपेक्षा असते. अनेक समित्या फार इमाने ऐतबार काम करतात, परंतु काही समित्यामध्ये असे लोक आहेत तर त्यांची काही अपेक्षा असते आणि ती अपेक्षा पूर्ण झाली नाही तर मग तिथं व्हॅलिडिटी त्याला मिळत नाही आणि विद्यार्थ्यांचा किंवा जे नोकरीला लागणार आहे त्यांचं नुकसान. तर मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.